गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट फॉर पॉलिटेक्निक डिप्लोमा यामधला आपला थर्ड इयर म्हणजे टीवा इलेक्ट्रिकल याचा 6th सेमचा सब्जेक्ट जो आहे तो आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी सब्जेक्ट कोड आहे 22626. हा सब्जेक्ट आपण बघायचा आहे. ह्याचा ॲब्रिव्हिएशन आहे UEE म्हणजे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर यामध्ये जे आपण बघायचं आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी कसं आपण युटिलाइज करणार आहे याची जी काही माहिती आहे ते वेगवेगळे जे काही युनिट्स आहेत त्या युनिट्समध्ये आपण बघायचं आहे. माझं नाव आहे PR कोकाटे. मी तुम्हाला हे सब्जेक्ट टीचर आहे आणि आपण हा सब्जेक्ट आता बघायचा आहे. तत्पूर्वी आपण ह्याचे जे काही टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम आहे ते आपण बघू. आता ह्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला आपण थेरी एक्झाम बघू. तर आपल्याला माहीत आहे की सेमिस्टर संपताना म्हणजे सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते. 3 तासाचा पेपर असतो आणि 70 मार्क्स तुम्हाला पेपर द्यावा लागतो. त्याला म्हणतो आपण एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. 70 मार्क्सपैकी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन लिहावे लागतात. क्वेश्चन जे असतात त्याचे आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये लिहावे लागतात. आणि त्यानंतर जे काय नेक्स्ट आहे ते आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. ते असतं 30 मार्क्सपैकी. 30 मार्क्सपैकी प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असतं. आता प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जे काय 30 मार्क्सपैकी आहे थेरीचं त्यात काय काय विचारलं जातात तर त्यामध्ये युनिट टेस्ट फर्स्ट एक होते तुमची पूर्ण सेमिस्टरमध्ये आणि युनिट टेस्ट सेकंड होते. म्हणजे 2 युनिट टेस्ट तुमच्या ह्या होत असतात. ह्या दोन्ही युनिट टेस्ट काय असतात तर 20 मार्क्सच्या ह्या युनिट टेस्ट असतात. पहिली 20 मार्क्सची असते आणि दुसरी युनिट टेस्ट 20 मार्क्सची असते. ह्या दोन्ही युनिट टेस्टचे ॲग्रिगेट जर आपण काढलं तर ते 20 मार्क्सपैकी होतात. म्हणजे तुम्हाला हे 20 मार्क्स ह्या 30 मार्कपैकी दिले जातात. म्हणजे युनिट टेस्टचे तुम्हाला 20 मार्क्सचे जे ॲग्रिगेट आहे ते ह्या प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेरीमधून मिळतात. तरीसुद्धा ह्यामध्ये काय राहतात तर 10 मार्क्स हे राहतात. 10 मार्क्स जे राहिलेले आहेत ते असतात मायक्रो प्रोजेक्टचे. असे टोटल 10 मार्क्समध्ये टोटल 30 मार्क्स इथे दिलेले जातात. तर प्रॅक्टिकल असेसमेंट जर बघा झालं हे झालं थेरी असेसमेंट. सिमिलरली प्रॅक्टिकल असेसमेंट जर बघितलं तर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ॲट द रेट इथे जे दाखवलेलं म्हणजे इंटरनली 25 मार्क्सची एक्झाम ही तुमची होत असते. इंटरनली आम्ही काय देतो तुम्हाला 25 मार्क्स देत असते. ह्याला एक्सटर्नल सब्जेक्ट नाही म्हणजे ह्याला एक्सटर्नल ओरल तुम्हाला असणार नाही आहे. तुम्हाला फक्त इंटरनली हे 25 मार्क्स दिले जातात. आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट ऑफ 25 मार्क्स जे काय आहेत त्यामध्ये काय इन्क्लूड होतं जे काय तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करता त्या प्रॅक्टिकल रिलेटेड जे काय मग ते रीडिंग असतील ते वेळेवर पंक्च्युअट आहात का तुम्ही त्या रिलेटेड तुम्हाला सगळे व्यवस्थित मार्क्स दिले जातात. मग ते प्रॅक्टिकल तुम्हाला समजलेले आहेत का ते तुम्ही स्वतः परफॉर्म करू शकता का असे वेगवेगळे क्रायटेरिया तिथे देऊन तुमचे जे काय मार्क्स आहे ते 25 पैकी मार्क्स हे इथे दिले जातात. तर हे झालं टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम थेअरी आणि प्रॅक्टिकलसाठी. त्यानंतर नेक्स्ट आपण बघायचं आहे तर कोणते कोणते युनिट कवर करायचे आहेत या सब्जेक्टच्या अंडर किंवा कोणते कोणते आपले चॅप्टर्स आहेत ते आपण बघायचं आहे. जर बघितलं आपण तर पहिला चॅप्टर आहे इल्युमिनेशन. आता इल्युमिनेशन जर ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी तुम्हाला मागच्या सेम म्हणजे 5व्या सेमला जो काय सब्जेक्ट होता इल्युमिनेशन इलेक्ट्रिफिकेशन त्यामध्ये तुम्हाला इल्युमिनेशन म्हणजे काय ह्याबद्दल कल्पना आलेली आहे. इल्युमिनेशन काय असतं सिमिलरली आपण ते थोडंफार रिवाईज करायचं आहे. यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या डेफिनेशन बघायचं आहे. लिमिनेस फ्लक्स काय असतो, सॉलिड अँगल काय असतो, परत लक्स म्हणजे काय, इल्युमिनेशन म्हणजे काय असतं, मेंटेनन्स फॅक्टर काय असतो, वेस्ट लाईट काय असते, शॅडो काय, ग्लेअर काय, ह्या प्रत्येकाचं असे वेगवेगळे टर्मिनॉलॉजी आहे टर्म्स आहेत त्यांचे आपण डेफिनेशन बघायचे आणि ते आपण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण बघायचं आहे लॉज जे काय असतात इल्युमिनेशनचे. तुम्ही ते मागचे सुद्धा बघितले असतील. इनवर्स स्क्वेअर लॉ काय असतो,
लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ काय असतो हे आपण बघायचं आहे. नंतर त्यानंतर आपण फ्लोरोसंट बघायचं आहे, म्हणजे लो प्रेशर मर्क्युरी वेपर जे काय लॅम्प असतात त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरोसंट लॅम्प किंवा फ्लोरोसंट ट्यूब. परत कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प बघायचा आहे, म्हणजे आपलं जे काय CFL असतं ते CFL बघायचं आहे. हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प्स बघायचे आहेत, LED लॅम्प्स बघायचे आहेत. ह्या प्रत्येकाचं वर्किंग थोडंफार डिझायनेशन काय असतं हे आपण यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर वेगवेगळे जे काय लायटनिंग स्कीम्स आहेत त्याचे ॲप्लिकेशन फीचर्स बघायचे आहेत. नंतर डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल लॅम्प जे काही फिटिंग्स आहेत ते, परत इलेक्ट्रॉनिक बालास्ट म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास ह्या पहिल्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आता हा जो पहिला चॅप्टर आहे हा टोटल 8 मार्क्स ह्या चॅप्टरमधून आपल्याला एक्झामला विचारले जातात. एक्झामला 8 मार्क्स ह्या इल्युमिनेशन ह्या पहिल्या चॅप्टरमधून क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम. इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम. आता यामध्ये सुद्धा हा थोडा चॅप्टर जरा वास्ट आहे. तर यामध्ये इलेक्ट्रिकल हिटिंगचा कन्सेप्ट आपण बघायचा आहे. मग त्याची क्लासिफिकेशन असते इलेक्ट्रिकल हिटिंगचे, जे काही ट्रान्सफर होते त्याचे वेगवेगळे मोड्स असतील. मग डायरेक्ट इनडायरेक्ट रेजिस्टन्स सेटिंग म्हणजे काय असतं, जे काय रेजिस्टन्स सेटिंग इलेमेंट आपण यूज करणार आहे, मटेरियल असेल किंवा मेथड्स असेल टेम्परेचर कंट्रोलिंगचं, ते आपण यामध्ये बघणार आहे. आर्क हिटिंग काय असतं, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, प्रॉपर्टीज काय असते, मटेरियल कुठलं यूज करतो, कोणत्या प्रकारे इलेक्ट्रोड यूज करतो, हे सगळं आपण आर्क हिटिंगमध्ये बघणार आहे. त्यानंतर डायरेक्ट आर्क फर्नेस आणि इनडायरेक्ट आर्क फर्नेस कन्स्ट्रक्शन बघणार आहे, त्याचं आपण स्पेसिफिकेशन बघणार आहे, ऑपरेशन बघणार आहे. इंडक्शन हिटिंग काय असतं, म्हणजे हिटिंगचे वेगवेगळे टाईप्स, त्याचे वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, ॲप्लिकेशन हे आपण बघायचं आहे. त्यानंतर डायरेक्ट कोर टाईप फर्नेस म्हणजे काय, सेम त्याचं पण आपण काय बघणार आहे, कन्स्ट्रक्शनल वर्किंग बघणार आहे. मग ते हॉरिझॉन्टल असेल किंवा वर्टिकल असेल. मग कोअरलेस जे काय इंडक्शन फर्नेस असतं ते सुद्धा आपण यामध्ये बघायचं आहे. म्हणजे आधी काय बघितलं, डायरेक्ट कोर टाईप फर्नेस बघणार आहे. त्यानंतर सपोज कोअर नसेलच तर म्हणजे कोअरलेस जे काय इंडक्शन फर्नेस आहे ते सुद्धा आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग बघायचं आहे. मग त्यानंतर डायइलेक्ट्रिक हिटिंग म्हणजे काय असतं, ईडी करंट हिटिंग काय असतं. आणि इथं पण आपण सगळा जो काय पार्ट आहे हे सगळं आपण काय बघणार तर हिटिंगमध्ये बघणार, म्हणजे इलेक्ट्रिकल हिटिंगमध्ये एवढा आपण पार्ट बघायचा आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो काय तो आपण वेल्डिंग सिस्टीमचा बघणार आहे. वेल्डिंग सिस्टीममध्ये काय असतं, वेगवेगळे वेल्डिंग सिस्टीमचे टाईप्स असतील. मग प्लास्टिक असेल किंवा फ्युजन असेल, इलेक्ट्रिकल वेल्डिंग सिस्टीम काय असतं, मग क्वालिटी काय असते गुड वेल्डिंगची, वेल्डिंगमध्ये डिफेक्ट काय असतात. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघायचं आहे रेजिस्टन्स वेल्डिंग काय असतं, म्हणजे स्पॉट असेल, सीम असेल, बट प्रोजेक्शन वेल्डिंग काय असतं, हे सगळं आपण रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये अभ्यास करणार आहे. आणि त्यानंतर आर्क वेल्डिंग, म्हणजे आर्क वेल्डिंग कशा प्रकारचे असतात, त्याचं वर्क कसं होतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, इलेक्ट्रोड्स, ॲडव्हान्टेजेस किंवा जे काय असतात कोटेड इलेक्ट्रोडचे ते आपण त्यामध्ये बघणार आहे. त्यात नेक्स्ट टाईप आहे मेटल किंवा कार्बन आर्क ॲप्लिकेशन जे काय असतात ते आपण त्यामध्ये बघायचं आहे. आणि नेक्स्ट आहे सप्लाय रिक्वायरमेंट जे काय असतात आर्क वेल्डिंग मशीनला, ते किती सप्लाय लागतात, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर काय असतं, सेफ्टी प्रिकॉशन काय घेणार आहे आपण, हे सगळं आपण काय करणार आहे तर इलेक्ट्रिकल हिटिंग आणि वेल्डिंग या सिस्टीममध्ये हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण बघणार आहे. जर हा सब्जेक्ट किंवा हा जो चॅप्टर आहे किंवा हा जो युनिट आहे जर आपण सिलेबसच्या ओव्हरव्ह्यू जर बघितला तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट युनिटसुद्धा आपण म्हणू शकतो, कारण हा 18 मार्क्ससाठी विचारला जातो. 18 मार्क्सचे क्वेश्चन ह्या सेकंड चॅप्टरमधून आपल्याला एक्झाम्सला आलेले आहेत किंवा एक्झामला येतात. त्यामुळं हा चॅप्टर आहे तो हा महत्त्वाचा आहे, इलेक्ट्रिकल वेल्डिंग अँड वेल्डिंग सिस्टीम. त्यानंतर आपल्याला थर्ड चॅप्टर बघायचा आहे इलेक्ट्रिकल ड्राईव्स आणि इलिव्हेटर्स. इलेक्ट्रिकल ड्राईव्स आणि इलिव्हेटर्स काय, मग इलेक्ट्रिकल ड्राईव्हमध्ये कन्सेप्ट बघायचा आहे, सिलेक्शन क्रायटेरिया बघायचा इलेक्ट्रिकल ड्राईव्हचे. त्यानंतर जे काय टाईप्स आहेत इलेक्ट्रिकल ड्राईव्हचे
इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप ड्राईव्ह असेल त्याचे ॲप्लिकेशन बघायचं आहे, मेकॅनिकल फीचर बघायचे आहे ड्राईव्हचे आपल्याला, मग त्याचे वेगवेगळे इन्क्लोजर टाईप असतील. अशा प्रकारचे जे काही मेकॅनिकल फीचर्स आहेत ते टाईप्स ॲप्लिकेशन हे सगळं आपण यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता ट्रान्समिशन जे काही मेकॅनिकल पॉवर होणार आहे, मग ते इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट ड्राईव्ह होत असेल, मग ते बेल्ट वापरत असू आपण, रोप वापरत असू, चेन वापरत असू किंवा गेअर किंवा व्हर्टिकल ड्राईव्ह जे का असतात, यांचे सगळ्यांचे ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बिअरिंग आपल्याला माहीत आहे, बेअरिंगचे टाईप बघायचे, ॲप्लिकेशन बघायचं आहे. ह्याचा म्हणजे कोणते कोणत्या टाईपचे बेअरिंग आपण इथे यूज करतो ते बघायचं आहे. त्यानंतर जे मोटर आपण यूज करणार आहे त्या मोटरची साईज किती असावी किंवा त्याचे रेटिंग किती असावं, ॲज पर ISI त्याचं स्टँडर्ड काय आहे, त्याचं डेफिनेशन आपण बघायचे आहे. त्यानंतर यानंतर आपल्याला बघायचं आहे लोड इक्विलायझेशन म्हणजे काय. लोड इक्विलायझेशन तुम्ही बहुतेक आत्ता पहिल्यांदा ऐकलं असाल किंवा आधी ऐकलं असाल. लोड इक्विलायझेशन म्हणजे काय, त्याचे वेगळे मेथड्स काय असतात, लोड इक्विलायझेशनची कंडिशन काय असते, ब्रेकिंग असेल किंवा जे काय इलेक्ट्रिकल ब्रेकिंगचे टाईप्स आहेत ते बघायचं आहे. मग त्यामध्ये प्लगिंग आलं, रिजनरेटर ब्रेकिंग आलं, DC सिरीज मोटरसाठी जे काय आपण यूज करतो ते असेल. आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे इलिव्हेटर्स. इथं पण आपण सगळ्या ड्राईव्हची माहिती सगळी घ्यायची आहे. आणि त्यानंतर इलिव्हेटर्स आपण बघायचं आहे. इलिव्हेटर्समध्ये काय बघणार तर आपण त्याचे फंक्शन्स बघणार, ॲप्लिकेशन, मग मोटर काय असतात इलिव्हेटरच्या, ते सेफ्टी काय असते, याचा सगळा अभ्यास आपण ह्या इलिव्हेटरमध्ये करणार आहे. मग जे काय फॅक्टर्स असतात शेप आणि साईजमध्ये डिपेंड असतात कारच्या, ते सुद्धा आपण ते बघायचं आहे. थोडेफार ॲक्ट बघायचं आहे. बॉम्बे लिफ्ट ॲक्ट काय असतो, म्हणजे 1939ला असतो, जे काय अमेंडमेंट बिल आहे लेटेस्ट, ते आपण या चॅप्टरमध्ये बघायचा आहे. हा चॅप्टरसुद्धा इम्पॉर्टंट, कारण हा सुद्धा 18 मार्क्ससाठी विचारला जातो. वेटेज जास्त आहे ह्याच्या पुढे जे काही चॅप्टर. पहिला चॅप्टर फक्त कमीला विचारला जातो 8 मार्क्ससाठी, छोटा चॅप्टर आहे तो, पण बाकी जे काही चॅप्टर्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. जर नेक्स्ट चॅप्टर बघितलं आपण इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन, यामध्ये ट्रॅक्शन सिस्टीम काय असते, त्याची रिक्वायरमेंट का गरज आहे, त्याची ट्रॅक्शन सिस्टीम जी काय भारतात यूज करतात जे टाईप्स बघायचे आहेत. इलेक्ट्रिक अँड डिझेल सिस्टीम काय असते, जे काय स्पेसिफिकेशन असतं ट्रॅक्शनचं, सिस्टीम ऑफ ट्रॅकचं, मग ते DC सिंगल फेज 25 kVचं असेल, AC असेल, कंपोजर सिस्टीम असेल, मग मशीन जी काय आहे ट्रॅक्शनची त्याची ब्लॉक डायग्राम बघायचं आहे. परत लोकोमोटिव्ह असेल, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह किंवा प्रत्येक जे काही पार्ट असतं ट्रॅक्शन मशीनचं त्याचं आपल्याला प्रत्येकाचे काय बघायचे, फंक्शन्स बघायचे आहेत. त्यानंतर ट्रॅक्शन मोटर बघायचे आहेत वेगवेगळ्या, DC सिरीज मोटर असेल, AC सिरीज सिंगल फेज AC सिरीज मोटर असेल, चॉपर कंट्रोल मोटर असेल. आणि त्यानंतर आपल्याला वेगवेगळे फॅक्टर्स बघायचे आहेत, जे काय स्पीडवर शेड्यूल होतात किंवा स्पीड टाईम कर्व बघायचा आहे. करंट कलेक्टिंग सिस्टीम बघायची आहे यामध्ये ट्रॅक्शनमध्ये, इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन चॅप्टरमध्ये. अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे जे काय कंटेंट आहे ते कंटेंट यामध्ये बघायचे आहेत. आणि हा जो चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट हा जो इलेक्ट्रिक ट्रॅक्शन चॅप्टर आहे तो आहे 18 मार्क्सला आपल्याला विचारला जातो. आणि जो लास्टचा चॅप्टर आहे ट्रॅफिक अँड पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, हा आपल्याला जो आहे तो 8 मार्क्ससाठी विचारला जातो. एक्झामला 8 मार्क्ससाठी हा चॅप्टर आपल्याला विचारला जातो किंवा ह्या युनिटमधून 8 मार्क्सचे क्वेश्चन हे आपल्याला येतात. यामध्ये आपण काय बघायचं आहे तर ट्रॅफिक, मग त्याचे डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स असेल, ब्लॉक रेट म्हणजे काय, KVA मॅक्झिमम डिमांड काय असते, टाईम ऑफ डे ट्रॅफिक काय असतो, पॉवर फॅक्टर म्हणजे काय, लो पॉवर फॅक्टरचं डिसअडव्हान्टेज काय असतं, ॲडव्हान्टेज काय असतं, लो PF, अवॉइडन्स ऑफ
लो पी एफ, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट कसं करू शकतो आपण, मग त्यामध्ये स्टॅटिक कॅपॅसिटर यूज करू शकतो. मग मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर कोणता, लोकेशन काय असते पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटची डिव्हाइसची, अशा प्रकारचे वेगवेगळे आपण पॉईंट या चॅप्टरमध्ये बघणार आहे किंवा या युनिटमध्ये बघणार आहे. ट्रॅफिक अँड पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट हा जो आहे तो 8 मार्क्सचे क्वेश्चन ह्या 5th चॅप्टरमधून येतात. जर आपण सारासार विचार केला ह्या 5 चॅप्टरपैकी तर युनिट नंबर 2nd, 3rd आणि 4th म्हणजे इलेक्ट्रिकल हिटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम, इलेक्ट्रिकल ड्राईव्स अँड एलिव्हेटर्स अँड इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन हे तिन्ही चॅप्टर 18 मार्क्सला विचारले जातात. 18 मार्क्सचे क्वेश्चन ह्या प्रत्येक युनिटमधून आपल्या एक्झामला विचारले जातात. त्यामुळे तिन्ही चॅप्टर महत्त्वाचे आहेत. आणि जर आपण युनिट 1st आणि 5th जर बघितला 8 आणि 8 म्हणजे 16 मार्क टोटल ह्या 2 चॅप्टरमधून किंवा युनिटमधून आपल्याला एक्झामला विचारले जातात. जरी कमी असले तरी हे महत्त्वाचे आहेत, कारण थोडंफार सिम्पल आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स वगैरे आहेत, लॉज आहेत, त्यामुळे हे आपल्याला सहज समजून जाईल आणि हे 8 मार्क्स मिळवायला आपल्याला काही अडचण राहणार नाही. 5th चॅप्टरसुद्धा थोडाफार सोपा आहे, त्यामधून सुद्धा 8 मार्क्स मिळायला आपल्याला काही अडचण राहणार नाही. त्यामुळं हे 3 चॅप्टर जरी असले तरी सायमल्टेनियसली आपल्याला हे 2 चॅप्टरसुद्धा महत्त्वाचे आहेत मार्क्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून. तर हा झाला जर आपण बघितलं तर 70 मार्क्स टोटल ह्या 5 युनिट्समधून आपल्याला एक्झामला विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट 1st जो आपण बघणार इल्युमिनेशन, तो आहे आपल्याला विचारला जातो 8 मार्क्सला. इल्युमिनेशन काय आहे म्हणजे काय, तर आपल्याला मागच्या सेमला इल्युमिनेशनचा हा एक चॅप्टर झालेला आहे, म्हणजे एक सब्जेक्ट होता इल्युमिनेशन आणि इलेक्ट्रिफिकेशन. त्यामुळे तुम्हाला इल्युमिनेशन म्हणजे काय माहीत आहे, बरोबर. तर आता हा जो युनिट आहे हा आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करू. आता पण आपण जे काय बघितलं, आपली जी काय सब्जेक्ट काय आपला, त्या सब्जेक्टमध्ये काय आपण बघणार आहे, त्याची टीचिंग अँड लर्निंग स्कीम काय असणार किंवा एक्झामिनेशन स्कीम काय असणार आहे, थिअरॉटिकल कसं विचारलं जाऊ शकतं किंवा प्रॅक्टिकली तुम्हाला मार्क्स कसे मिळणार आहेत, हे सगळं आपण सगळा अभ्यास केला. प्रत्येक युनिटमध्ये आपण काय बघणार आहे, कोणते कोणते कंटेंट बघणार आहे, हे आता आपण सगळं बघितलेलं आहे. आता जो चॅप्टर पहिला स्टार्ट करणार आहे, आपला जो मेन सिलेबस आपण स्टार्ट करणार आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.